असंख्य बैलगाडी शौकीनांच्या मनावरती आणि हृदयावरती ज्या मैदानांना अधिराज्य गाजवलं असं जनतेच्या हृदयातलं आणि बैलगाडी शौकीनांच्या मनातलं हिंद केसरी मैदान आणि या मैदानाचा नावलौकिक मिळवला पेडगावकरांनी आणि पेडगावकरांनी आज पुन्हा एकदा दाखवून दिलं खरोखर जनतेच्या मनात आहे हृदयात आहे असं हिंद केसरी मैदान वेळेत पूर्ण करून दाखवलं। ज्या मैदानामध्ये जवळपास 1001 बैलगाडी स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आणि प्रत्येक वर्षी या बैलगाडी शर्यत क्षेत्राला एक आदर्श दिशा दिली जाते असं हे पेडगावकरांचं मैदान। मागील वर्षी पाहिला आपण पेडगाव पॅटर्नला गट सेमी आणि फायनल आपल्या चिठ्ठ्या उचलल्या। या वर्षी त्यामध्ये बदल झाला की बैलगाडी मालकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे कारण महाराष्ट्राची परंपरा ही टिकली पाहिजे हे सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात घेतलंय आणि ही बैलगाडी शर्यत क्षेत्र आता 7 समुद्र पडायला गेलं आणि त्यामध्ये बैलगाडी मालकांची संख्या जास्त झाली त्यामुळं पेडगावकरांनी एक क्रांतिकारक पाऊल उचललं आणि या बैलगाडी शर्यत क्षेत्रातलं पहिलं असं मैदान झालं ज्या मैदानामध्ये एका बैलगाडी मालकाला एकच चिठ्ठी आणि एकच नोंद दिली असं 1001 ना भूतो ना भविष्यात असं मैदान संपन्न झालं। ज्या मैदानाची शोभा वाढवली तुम्ही सर्व प्रेक्षकांनी बैलगाडी शौकीनांनी बैलगाडी मालकांनी बैलगाडी चालकांनी आणि अशा आपल्या ऐतिहासिक उपस्थितीमध्ये ऐतिहासिक मैदान संपन्न झालं। त्या मैदानाचा फायनलचा निकाल तुम्हाला सर्वांच्या साक्षीने आज या ठिकाणी संपन्न झालं जे या ठिकाणी या महाराष्ट्राची परंपरा आणि दाखवून दिली की खरोखर पेडगावकरांनी सुंदर नियोजन केलं। पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि आजच्या मैदानामध्ये 1001 बैलगाडी स्पर्धक जे सहभागी झाले ज्यामध्ये 100 गट झाले 100 गटामध्ये 102 बैलगाडी मालक सेमीला पात्र झाले आणि 102 बैलगाडी मालकांपैकी या ठिकाणी जवळपास 10 बैलगाडी मालक फायनलला पात्र झाले। 2 सेमी मध्ये सामना झाला एका सेमी मध्ये सामना झाला आणि एका गाडीचा या ठिकाणी पेडगाव ग्रामस्थांच्या वतीने सन्मान केला जातोय। अंबरनाथकर आणि नाशिक नडशिक तांडव आणि बादल या 2 बैलगाडी मालकांचा प्रथमतः सन्मान केला जाणार आहे। अगोदर निकाल जाहीर करतो मग सन्मान आहे। आजच्या मैदानातील 10व्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक 8 वरून धावलेली गाडी प्रदीप नाना पाटील कापूसके नायरा प्रदीप पाटील वालेगड कल्याण यांचा रामासे आणि नाशिककरांचा टायगर ते आजच्या मैदानातील 10व्या क्रमांकाचे मानकरी। आजच्या मैदानातील 9वा क्रमांक पटकावला जनतेच्या हृदयातला आणि मनातला हिंद केसरी मैदान ज्या मैदानामध्ये 9वा क्रमांक पटकावला तास क्रमांक 1 वरून धावलेली गाडी दत्ता सेठ भिलारे कुमारी आणि अमोल नावडकर सोनगाव त्रिशूल आणि रुद्रा या गाडीचा 9वा क्रमांक आजच्या मैदानामध्ये 8वा क्रमांक संपादित केला। तास क्रमांक 9 वरून धावलेली गाडी आई गावदेवी प्रसन्न रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा मधू आणि बाजी शार्दुल ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा राजा या गाडीचा 8व्या क्रमांकाला। आजच्या मैदानातील 7व्या क्रमांकाचा मान पटकावला जनतेच्या हृदयातलं आणि मनातलं हिंद केसरी मैदान पेडगावकरांचं मैदान आणि या मैदानातील 7व्या क्रमांकाचा मान पटकावला ज्या बैलगाडी मालकाचं नशीब आहे 6व्याला 2 चिठ्ठ्या आल्या ती चिठ्ठी उचलली 92ला परत 6ला आले गट काढला सेमी काढला आणि फायनलला पात्र झाले। अशी सुंदर गाडी पाहिली आई तुळजा भवानी प्रसन्न गायत्री गोल्ड ओरिसा वडगाव हवेली श्रेयस मोरे रोहित गोडसे यांचा हरण्या आणि विकास रामभाऊ सरपंच हाल सावंगी बुलढाणा यांचा लक्षा ते आजच्या मैदानातील 7व्या क्रमांकाचे मानकरी ठरले। आजच्या मैदानातील 6वा क्रमांक पात्र केला या बैलगाडी शर्यत क्षेत्रातली कालची नवीन विक्रमी खरेदी सौभाग्यवती उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे आणि एकनाथ दादा पाटील कंदूर यांचा आदत किंग राजा जन ओपनला नशीब आजमावलं आणि ओपन मध्ये 6वा क्रमांक पात्र केला आणि त्याच्याबरोबर पाहिला सौभाग्यवती उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे बापूसाहेब आंबेडकर वडकी पुणे आणि कुमार अवतार पवार यांचा अर्जुन। आजच्या मैदानातील 5वा क्रमांक पात्र केला तास क्रमांक 8 वरून धावलेली गाडी तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी ज्योत्री प्रसन्न काळूबाई प्रसन्न कुमारी अनुजा नितीनाबा सेवाळे हडपसर कुमारी रिया प्रदीप गीते कात्रपगाव बदलापूर यांचा पाखऱ्या आणि त्याच्याबरोबर पाहिला साईनाथ रघुनाथ धवा यांचा चित्र्या ती आजच्या मैदानातील जनतेच्या मनातला हिंद केसरी किताबाचे 5म क्रमांकाचे मानकरी। आजच्या मैदानातील 4र्थ क्रमांक पात्र केला
तास क्रमांक 7 वरून धावलेली गाडी मोरिया प्रसन्न शंभू वाजी ग्रुप खडक वासला हरिभक्त परायण निखिल शेठ कोरडे आणि प्रवीण शेठ दसवडकर यांचा संघर्ष योद्धा या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला संघर्ष योद्धा बुल आणि त्याच्याबरोबर पाहला शिवम डेअरी फार्म दहीगाव यांचा पाखऱ्या ते आजच्या मैदानातील जनतेच्या मनातलं आणि हृदयातलं हिंद केसरी मैदानाचे चतुर्थ क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील प्रत्येक क्रमांक संपादित केला तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी भैरवनाथ प्रसन्न बापूसाहेब हरे वाघोरी रामदास शेठ शंकर पाटील कुमारी आर्या मिलिंद शेठ पाटील भोंगा आणि चिमण्या सुंदर अशी गाडी पाहिली बापूसाहेब भाडे वाघोली पुणे त्याचबरोबर हबीब पठाण शाकीर पठाण तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा चिमण्या आणि कुमारी आर्या मिलिंद शेठ पाटील कोसगाव अंबरनाथ यांचा भोंगा त्या आजच्या मैदानातील प्रत्येक क्रमांकाचे मानकरी दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत झाली आणि त्या दोन गाड्यामधल्या झालेल्या लढतीमध्ये पंचांनी व्हिडिओ शूटिंग ड्रोनचं शूटिंग सगळ्या शूटिंगचा या ठिकाणी मदत घेतली आणि निर्णय दिला आजच्या मैदानातील जनतेच्या हृदयातलं आणि मनातलं हिंद केसरी मैदान पेडगावकरांचं मैदान आणि या मैदानातील प्रत्येक क्रमांक संपादित केला तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी खंड बक्षण कार्तिकेय अजय जाधव कलेडवर विठ्ठल नाराभूत यांचा तेजा आणि त्याच्यासोबत शरद रामभाऊ कडबागे यांचा दिवाण्या की आजच्या मैदानातील प्रत्येक क्रमांकाचे मानकरी आणि आजच्या मैदानातील सन 2025 जनतेच्या हृदयातलं आणि जनतेच्या मनातलं मानाचं हिंद केसरी मैदान पेडगाव केसरी आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांक संपादित केला सेमीफायनल 5 मध्ये दोघांत सामना झाला आणि दोघांत सामना होऊन मोठं मन दाखवून आबा डोंगरेंनी मित्रांची गाडी फायनलला पळू दिली त्या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पहिला नंबर आला ती गाडी पळाली द्वारलीकरांचा हरण्या आणि शेसवडीकरांचा रायफल आणि काय भरणा प्रसन्न पांडेकर यांचा सोन्या आणि आबा डोंगरे वाईकरांचा नंद्या ते आजच्या या मैदानातील हिंद केसरी पेडगावकरांच्या जनतेच्या हृदयातल्या मनातील 1 नंबरचे मानकरी आणि लक्षात घ्या जनतेच्या हृदया मना आज खरोखर अधिराज्य गाजवलं असं ते 74 वर्षाचे संघर्ष होता आबा डोंगरे वाईकर त्याचबरोबर